श्री स्वामी समर्थ. तसे तर आपण नेहमी शिवपूजन तर करतच असतो, पण श्रावण महिन्यामध्ये काही विशेष प्रकारच्या सेवा ज्या आपण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी करतो, ती आज म्हणजे त्यातली एक म्हणजे पार्थिव शिवलिंग. मग असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये जर आपण नित्य पार्थिव शिवलिंग जर घरामध्ये बनवून त्याची पूजा करत असू, तर त्याचं अनंत गुणांनी फळ मिळतं. म्हणजे कितीतरी पटीनं त्याचं फळ मिळत असतं. तर मग ही शिवपूजा, हे शिवलिंग कसं बनवायचं, कशी करायची पार्थिव शिवलिंगाची पूजा, आज मी हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता ही माझी आहे कुंडी, याच्यामध्ये बेलाचं झाड लावलेलं आहे. आपण पार्थिव शिवलिंग हे कुठेही कुंडीमध्ये बनवू शकतो बरं का. पण असं म्हटलं जातं की बेलाच्या झाडाखाली बनवलेलं शिवलिंग त्याचं फळ खूप कितीतरी पटीनं मिळतं. आता मी इथं कुंडीतलीच माती घेतलेली आहे. माती अगदी भुसभुशीत आहे, त्यामुळं जास्त चिकट असं शिवलिंग बनणार नाही. सगळ्यात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे. आता इथं कुंडीत दिवा लावणं तर बरोबर वाटणार नाही, कारण झाड आहे, झाडाला दिव्याची हाळ लागता कामा नये, त्याच्यामुळं मी थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे. आता थोडंसं पाणी, गोमूत्र, गंगाजल आणि गुलाबजल टाकून इथं मी या पाण्यामध्ये माती मिक्स करून घेतलेली आहे. आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे, तर ती इथं मी प्लेट घेतलेली आहे. एका वाटीमध्ये मी शिवलिंग बनवणार आहे, कारण ना कुंडीमध्ये आता दररोज म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण दररोज शिवलिंग बनवणार. मग काय होतं, ते शिवलिंग मोडण्यासाठी आपण जे पाणी सोडतो ना, त्यामुळे जास्त ओव्हर वॉटरिंग झाल्यामुळे झाड खराब होण्याची शक्यता असते. मग असं काय करायचं, प्लेटीमध्ये कुंडीमध्येच मी एक छोटीशी प्लेट ठेवते आणि त्याच्यामध्ये शिवलिंग बनवणार आहे. आपल्याला शिवलिंग हे बेलाच्या पानावरती बनवायचं आहे. तर प्लेटीमध्ये खाली शिवलिंग जिथं ठेवणार तिथं मी आधी बिल्वपत्र ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हातामध्ये मी आधी जलाधारी बनवायचे आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण शिवलिंग स्थापन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं अगदी जसं जमेल तसं छान असं बनवायचं. आपल्या हातावरती बनवायचं, हाताने छान असं त्याला आकार द्यायचा आणि त्याच्यानंतर पार्थिव शिवलिंगाचा एक नियम असतो की हे शिवलिंग प्रदोष काळात किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर बनवलं जातं आणि त्याच्यानंतर 1 तासामध्ये म्हणजे जोपर्यंत दिवा शांत होतो तोपर्यंत लगेच ते आपल्याला हे करून घ्यायचं असतं, म्हणजे मातीमध्ये विसर्जित करून घ्यायचं असतं. तर अशा वेळेला काय होतं, तर जास्त पाणी जर घातलं ना, तर शिवलिंग आणि आपलं झाड खराब होऊ नये म्हणून प्लेट घ्यायची आणि बेलाच्या झाडाखाली ही पूजा करायची. त्याचं खूप फळ मिळतं आणि बेलाच्या झाडाखाली केलेली पूजा असं म्हटलं जातं की साक्षात कैलाश पर्वतावरती ही पूजा केल्याचं फळ मिळतं आपल्याला आणि तितकं म्हणजे हे लाभतं, पुण्य लाभतं. त्यामुळे अशा पद्धतीनं जर तुमच्याकडे बेलाचं झाड नसेल तर श्रावण महिन्यामध्ये नक्की घेऊन या. ईशान्य कोपऱ्यामध्ये बेलाचं झाड अशा पद्धतीनं कुंडीमध्ये लावायचं आणि त्याच्याखाली आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि जर बेलाचं झाड नसेल तर काही हरकत नाही, एका सेपरेट कुंडीमध्ये आपण शिवलिंग हाताने बनवून त्याची छान अशी पूजा करू शकतो. आणि हे नित्य जर नियमाने केलं पूर्ण श्रावण महिना, तर असं म्हटलं जातं की ज्यांचे काही जीवनामधली काय ज्या अडचणी असतील, कोणाच्या पैशाच्या असतील, कोणाच्या आरोग्याच्या असतील, कोणाच्या संपत्तीच्या असतील, कोणाच्या संततीच्या असतील, या पूर्ण समस्या ह्या सेवेने दूर होतात आणि आपल्याला मनोवांछित फळ मिळतं असं मानलं जातं. त्याच्यामुळे ही सेवा करायला काहीच हरकत नाही आणि अगदी सोपी आहे ही सेवा करणं. आता मी शिवलिंग बनवून घेतलेलं आहे. शिवलिंग बनवताना आपल्याला महिलांनी काय करायचं, नमः शिवाय नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणायचा आहे. आता इथं मी जलाधारी घेतलेली आहे. माझ्याकडे गोमुख आहे, त्यामध्ये म्हणजे अशा पद्धतीनं पाणी टाकून आपण अभिषेक करू शकतो. फक्त महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक हा शंखाने करायचा नाही आहे. त्यामुळे ही गोष्ट, शंख बिलकुल पूजेमध्ये घ्यायचा नाही. महादेवाच्या पूजेमध्ये शंखाचं स्थान नाही आणि शंखाची पूजा केली जात नाही. त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि आता इथं दुधाचा अभिषेक करून घ्यायचा, परत पाण्याचा जलाभिषेक करून घ्यायचा. नमः शिवाय नमः शिवाय हा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला छान असं त्रिपुंड काढून घ्यायचं आहे, चंदनाचं त्रिपुंड काढून घ्यायचं. त्याच्यानंतर भस्म लावून घ्यायचं आणि आपल्याला पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कमीत कमी 108 वस्तू आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत.
आपल्याकडे ज्या वस्तू उपलब्ध असतील तेवढ्या आपण अर्पण करू शकतो. त्यामध्ये काय काय येतं, चंदनाचं अत्तर, बेलाचे पानं, शमीचे पानं, पांढरी फुलं, रुटीचे फुलं, धोत्र्याचे फुलं, गुलाबाची फुलं, धोत्र्याचं फळ, काळे तीळ, मूग, तांदूळ, वस्त्रमाळ, रुद्राक्षाची माळ, अशा विविध वस्तू तुम्ही अर्पण करू शकता. आणि ज्या घरामध्ये उपलब्ध असतील, लाल वस्त्रमाळ, तांदूळाची मूठ, मुगाची त्याच्याबरोबर शमीची पानं अत्यंत फलदायी असतात. आणि त्याच्यावरती रुद्राक्षाची माळ पण मी एक छोटीशी आणलेली आहे, ती अर्पण करून घेत आहे. अतिशय छान अशी ही पूजा मनोभावे करता येते. आणि मनामध्ये देवाचे नामस्मरण करून, देवाला हात जोडून, अगदी अंतःकरणामधून आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला एक फळ आणि दक्षिणा पण इथंच अर्पण करून घ्यायचे आहेत. आता मी इथं चंदन हे जे महादेवाला अत्यंत प्रिय असणारं आपल्याला बेलाच्या पानावरती लावून घ्यायचं आहे. आणि चंदन लावून घेतल्याच्या नंतर ते फूल अर्पण करायचं आहे पान. त्याच्यानंतर धूपदीप ओवाळायचा. आणि आपण दिवा तर आधीच लावलेला आहे, कारण आपला अग्निदेवता ही साक्ष असते कोणत्याही पूजेला. आता इथं धूप ओवाळून घेतला आणि नंतर आपल्याला आरती करायची आहे भीमसेनी कापुराने. आता कापुराने आरती करून झाल्याच्या नंतर आपल्याला शेवटचं 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र म्हणायचं आहे. सौराष्ट्री सोमनाथम च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालम ओंकारं ममलेश्वरम परल्यां वैद्यनाथम च डाकिन्यां भीमशंकरम सेतुवंदेतु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्मेशं तु शिवालय एतानि ज्योतिर्लिंगाणि सायं प्रातिपठनर सप्तजन्मकृत पापं स्मरणेन विनश्यती. आपल्याला हे म्हणून पूजेची सांगता करायची आहे. आरती झाल्याच्या नंतर जलशीतलीकरण करून घ्यायचं आणि क्षमा प्रार्थना म्हणायची की हे परमेश्वरा, मला जशी तोडकी मोडकी माझ्याकडून पूजा झालेली आहे त्याचा स्वीकार करावा. आणि जर काही चूक झाली असेल तर तुमचं लहान लेकरू म्हणून क्षमा करावी. आता ही पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला दिवा जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूजा तशीच ठेवायची आहे. दिवा शांत झाल्याच्या नंतर आपल्याला हळूहळू ही सामग्री काढून घ्यायची. आणि त्याच्यानंतर वरतून पाणी घालून आपल्याला ही पूजा मातीमध्ये विलीन करून घ्यायचं आहे. आपल्याला हे शिवलिंग अशा पद्धतीनं आणि पाणी टाकून आपल्याला ही पूजा पूर्ण करून घ्यायची आहे. तसंच शिवलिंग ठेवायचं नाही, कारण मातीचं शिवलिंग तसंच ठेवलं जात नाही. ते आपल्याला मातीमध्ये विलीन करून घ्यायचं आहे. आणि हे शिवलिंग विलीन करून झाल्याच्या नंतर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरामध्ये जाऊ शकता. शिवमंदिरामध्ये दर्शनाला जायचं आहे. आणि ही खूप अशी प्रभावी अशी सेवा आहे. फळ आपण नैवेद्य म्हणून घरामध्ये घेऊ शकतो. त्याचबरोबर दक्षिणा आपण देवबाप्पाला किंवा मंदिरामध्ये ठेवू शकतो. अशा पद्धतीनं आपण पार्थिव शिवलिंगाचं पूजन श्रावण महिन्यामध्ये करू शकतो. माझा दिवा शांत झालेला आहे, मी पूजा उचललेली आहे. आणि संध्याकाळी जर वेळ असेल तर आपण एखाद्या शिवालयामध्ये दर्शनालाही जाऊ शकतो. अशी झाली ही पार्थिव शिवलिंगाची श्रावण महिन्यातली नित्य जी करणारी आहोत ती पूजा. नक्की करून बघा. तुम्हाला काय फलश्रुती मिळते ती माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. अत्यंत फलदायी अशी असणारी ही पार्थिव शिवलिंगाची पूजा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर मनापासून लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.